माणुसकीला चांगला आहे तसं बघायला गेलं तर. ऑफिस नव्हतं त्यांच्या मत ऑफिस झालंय गावात आता सध्या तर रिक्षाचं वार इथे चालू आहे. एकमेव असं आहे की हक्काचं ठिकाण की ज्या ठिकाणी आम्ही बिंदासपणे जाऊ शकतोय, बसू शकतोय. ह्या जिल्हा परिषदला 100% 101% निवडून येणार आहे. मधुआप्पांचं म्हणजे वहिनीचं वार आहे. तुम्हाला काय वाटतं कुठलं वातावरण आहे काय? आम्हाला बी रिक्षाचं वातावरण चांगलं वाटतंय. म्हणून काय नुसतं प्रचार जास्त नाही परशामुळे माणुसकी ह्या नात्यात माणुसकीला चांगलं आहे तसं बघायला गेलं तर. आपण सगळे संपर्क लय आहे का? आहे की संपर्क आहे की आमच्या कशाला हायला उभा राहत्यात आपा या म्हटलं की. आणि चांगलं आहे आमच्या गावाचा विकास बी केलेला आहे त्यांनी. पंचायत पत्नी म्हणजे त्या गावातल्या राजकारणात होत्या विजयला काकू यांचा संपर्क आहे, त्या माहिती आहेत. आहेत माहिती आहेत की आम्हाला माहिती आहे त्यांचं. आम्ही स्वभाव बघितलेला आहे, सगळं बघितलेलं आहे. आणि आम्ही एवढा आनंदाने त्याचे आम्ही निवडून द्यायचे आम्ही इच्छा केलेली आहे त्यांची. दुसरीकडे पण ताकद तेवढीच लागली लागू दे ती बी लागू दे की हो. लागू दे. आमचं हे ठरलेलं आहे. आमचं हे ठरलेलं आहे. कशाबद्दल नुसतंच कशाबद्दल आपल्या हळीला उभा राहतात, कुठल्या बी हळीला उभा राहतात. आमच्या गावाचा विकास केलाय तिने. कवा बी हे करा म्हटलं की कवा बी येतात, कवा बी हे करा उभा राहतात ते. त्याच्याबद्दल काय आम्ही आमचा आपला माणूस घरचा माणूस म्हणून आम्ही बरं वाटतंय. आलं की बरं वाटतंय ते. इतर नेते तसंच असायला पाहिजे असं हो आमच्या गावात हेच पाहिजे आम्हाला. पाहुण्या पाहिजेत काही चर्चा आहे की नाही? आजूबाजूच्या गावातली काय ऐकली काय कुणाचं ऐकली रिक्षा मग चालणार रिक्षा घ्यायला लागते. हो रिक्षा घ्यायला लागते. रिक्षा यायलाच पाहिजे निवडून तर. आणि येणारच. आणि काय सांगा आम्हाला तसं त्यांचं हे वातावरण चांगलं आम्हाला अभिमान मानतो त्याशनी आम्ही. तसं जाऊ दे. आता आम्ही नुसत्या गावातली प्रत्येक भेटतो की नाही, जिल्हा परिषदेचं नेमकं वातावरण काय आहे. ज्यांनी जसं यांनी सांगितलं तसं आम्हाला दुसरं चिन्ह माहिती आहे, आम्हाला नुसती रिक्षा दिसते बाबा असं म्हणतात. तर मग काय आता तुम्हाला काय वाटतं बा इकडचं कुणाचं वातावरण? आमच्या इकडं मधुआप्पांचं म्हणजे वहिनीचं वार आहे. मधुआप्पांचं कशामुळे म्हणजे इकडे कसं झालं त्यांचं गाव आहे, त्यांचं गाव म्हणजे मसवे आहे, पण इकडं संपर्क त्यांचा कायम आहे. म्हणजे कुठल्याही अडी अडचणीला ते म्हणजे धावून येतात. प्रत्येक ठिकाणी गाठीभेटी त्यांची असतात. आणि पण एका काकाने असं सांगितलं की अडी अडचणीचं सांगितलं खरं ते झडपी सदस्य स्वतः सुद्धा होते. त्यावेळी विकास कामांचं बऱ्यापैकी त्यांनी काम केलं. 2 टर्न त्यांचे झालेले जिल्हा परिषदला. वहिनींचं 5 वर्षाचा टर्न झालेलं आहे. पंचायत समितीला त्यांचा 1 टर्न झालेला आहे. त्यामुळे विकास चांगल्यापैकी त्यांनी केलेला आहे. त्यावेळेचा विकास पण आहे म्हणून तुम्हाला वाटतं की निवडून आलं पाहिजे. हे बघा प्रत्येक उमेदवार शेवटी चांगल्यासाठीच म्हणत असते की मी आलो तर मी चांगलंच करणार आहे. आता तुम्ही जसं मधुआप्पांचं बोललात की त्यांनी हे चांगलं केलं म्हणून ते तुम्हाला भावलं, तसं तुम्हाला काय वाटतं बाबा की कुणाचं वातावरण? आमचे संबंध कॉलेजपासूनचे आहेत. आप्पांना कॉलेजला आम्ही GS केलेलं होतं. नाही क्लासमेट नाही आमच्या पुढे होती ते. तेव्हापासून त्यांचे आमचे संबंध आत्तापर्यंत आम्ही टिकवलेले आहेत. चांगल्या प्रकारे त्यांचं सहकार्य असते. प्रत्येक अडचणी वेळी आम्हाला मदत करतात. कुठेही असू दे. रात्री 12 वाजता बोलले तर येतात ते. भांडणं लावायचं काम करत नाहीत. दुसऱ्या असतात ते भांडणं लावलेले लोक आहेत. मला वाटतं आप्पा हे नाव म्हणजे घरातल्या एखाद्या माणसाला जसं आप्पा म्हणतात की नाही एखाद्या आरोग्याचा संबंध झाल्यानंतर तसं या गावागावात प्रत्येक ठिकाणी तसं झालेलं आहे का? कारण प्रत्येकाचं तिथं नात्यातलं तुमचं जसं मैत्रीत नाही तसंच नातं प्रत्येक ठिकाणी झालं आम्हाला ऐकायला मिळालं. नाही आहे घरगुती संबंध प्रत्येकाचे आहेत त्यांचे. हो प्रत्येकाची प्रत्येक गावात ह्या भागात आहे त्यांचे संबंध. त्यामुळं 100% त्याच्यातनं त्यांना मतदान चांगल्या प्रकारे मतदान होणार. त्यामुळे आता मला जर सांगायचं झालं तर या निवडणुकीपेक्षा महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे उमेदवार आहेत की आप्पांच्या ज्या मिसेस आहेत त्यांचं मुळात असा स्वभाव आहे की पूर्वीपासूनचा की राजकारणापेक्षा त्यांची माणसांची ओळख चांगली आहे की ज्या कुठेही असू द्यात काही असू द्यात की त्यांना ते तत्परतेनं हाक मारणार हे मारणार हा त्यांचा मोठा पॉईंट आहे. आणि कामाच्या बाबतीत जर सांगितलं तर त्यांच्या जिल्हा परिषदेला 2 टर्म झालेत. त्या टर्ममध्ये त्यांनी बरीचशी कामं केलेत. आणि आत्ता या हो घातलेल्या इलेक्शनमध्ये की कामं करायची त्यांना संधी आहे. आणि लोकांनी त्यांना कसं बऱ्याचशा प्रमाणात लोकांना त्यांना संपर्क चांगला असल्यामुळे लोकांना त्यांचा सपोर्ट बी चांगला आता चालू आहे. आणि त्या पद्धतीने त्यामध्ये जोरात चांगला चालू आहे. आणि लोक त्यांना त्या पद्धतीनं निवडून देण्यासाठी काही कमी पडणार नाहीत. तुम्ही म्हणजे यांनी जसं सांगितलं की ह्यांचे क्लासमेट म्हणजे त्यावेळचे कॉलेजमेट असल्यामुळे त्यांचं ते जवळचं आहे. तुम्ही जसं म्हणता की घरोब्याचे संबंध खूप लोकांचे असल्यामुळे आप्पा हे त्यांचं हे झालंय. आणि यांचं कसं पूर्वीपासून हे आता असं नाही आमच्या आधीपासूनचं कॉलेज जीवनापासूनचं प्रत्येकाशी संबंध आहेत. आणि ह्या जोरावरच ते म्हणजे एकंदरीत जे सामाजिक कार्य किंवा काय असू ते त्या ह्याच्यावरच ते लढवत आहेत. आम्ही समोर कोण आहे हे काय आम्ही सांगणार नाही आहे कारण त्यांचं काम काय आहे हे आम्ही ते बोलणार नाही. पण जे आमचं काम नेत्याचं आहे ते आम्ही बोलतोय की त्यांचं काम बोलतोय आणि त्याच्यासाठी लोकांची त्यांच्याशी अशा वाढता पाठिंबा चालू आहे. तो परत काका काय म्हणतात काय नेमकं वातावरण झालं इकडलं पूर्ण सगळ्या आठवडे मतदारसंघात जिल्हा परिषदेत काय वाटते वातावरण? आप्पांना फेवरेबल वातावरण या मतदारसंघात आहे. तसं जर मिंचे गावात जर सांगायचं झालं
तर 1982 पासूनची आप्पाची आणि माझी दोस्ती. आप्पा एका पार्टीचे, मी एका पार्टीचा. परंतु आप्पानी त्यांच्या स्वभावानं याच्यातून मला आपलंसं करून घेतलं आणि ह्या गावामध्ये प्रत्येकाला कुठल्याही दुःख सुखाला असेल तर आप्पा धावून येतात. त्यांची जिल्हा परिषद 2 टर्म झाली, पंचायत समितीची 1 टर्म झाली. ह्या गावामध्ये त्यावेळी काही फंड नसतापैकी यशवंत ग्राममधून त्यांनी सगळे रस्त्यांची ह्यांची गटारांची ह्यांची कामं तिने करून दिली आणि प्रत्येकाच्या ह्याला मत्तीला धावून येणारा लहान जरी मुलगा असेल अडचणीला हो आणि सगळीकडे आहे, जरी लहान जरी हे असेल तर त्याला हात करून जाणार. आणि बाकीची काय आलाच कुठं गेलाच कुठं काचावरती केलं की गेलीत. तर ह्या गावामध्ये तुम्हाला सांगतो आप्पाला कमीत कमी नाही म्हटलं तर 70% मतदान ह्या गावात मिळणार. हा, आणि त्यांच्या करिअरची सुरुवातच ह्या मिंचे गावातून झाली आणि मिंचे यांची गावातून कॉलेज लेवलला असल्यापासून त्यांनी ती आमची मोठ बांधली आणि इथून त्यावेळी जुने राजकारणातले म्हणता विरोधी पक्षातले म्हणजे बजरंग अण्णांच्या काळातलं हो तुम्ही हो त्यावेळचं होय आम्ही त्यावेळेचं राजकारण आणि आताचं राजकारण लय फरक फरक झाला होय. आता चांगली माणसं निवडून येऊ शकतात की बाबा? आत्ता जर असं म्हणजे कसं अडचणीचं आहे. अडचणीचं आहे, परंतु मधु देसाई हा लोकांनी जर ठरवलं तर 100% हो. काय वाटते वातावरणात सध्या? आता ते जवळजवळ 2 वेळा ते जिल्हा परिषदला त्यांचे मिसेस आणि ते निवडून आले आहेत. त्यांचा जुना अनुभव आहे. परत आता जीवन पाटील, आरवी देसाई, के.पी. पाटील, आमचे बजरंग अण्णा देसाई, ते सगळ्यांची साखळी असल्यामुळे ते या सगळा त्यांचा ग्रुप आता एकत्र आलेला आहे. त्यामुळे ते ह्या मतदारसंघ आघाडी केलेली आहे, अशा आघाडी केली आहे. आणि त्यांचा जुना अनुभव असल्यामुळं आणि जुनी त्यांची इकडली सगळी ओळख असल्यामुळं ते ह्या जिल्हा परिषदला 100% 101% निवडून येणार आहेत. आप्पा ही व्यक्ती एकदम अतिशय चांगली, कामं भरपूर त्यांनी केल्यात आणि कामाबाबतीत त्यांचं पक्षाच्या गटाचे आहे की त्यांचे जुन्याचं जसं हे- वैयक्तिक वैयक्तिक कामं त्याचे संबंध संबंध आहेत, सगळे घरगुती संबंध सगळ्यांनी कामं व्यवस्थित चांगली केल्यात त्यांनी आणि निवडून हे 100% येणारच. रिक्षा निवडून येणार 100%. रिक्षा. 100% येणार 100%. काय अडचण नाही. आता जसं हे सांगायला लागलं की जुने संबंध जरी असले तरी त्या माणसाला तिथली जाणीव असायला पाहिजे विकास कामं करण्यासाठी. कारण ह्याच्यात कसं असतंय जिल्हा परिषदेला फंड येतोय तो खेचून आणण्याची ताकद त्या नेत्यात असायला पाहिजे आणि त्यानंतर त्याला इथली अडचणी काय आहेत, प्राधान्य कशाला द्यायला पाहिजे हे माहिती असायला पाहिजे. तर तसे मधुआपांची किंवा आता काकींचं तसं कामांचं होईल का किंवा ते करतील? आहे 100% करणार तसे. कारण ते ज्यावेळी सदस्य होते पूर्वी त्यावेळी तालुक्यासाठी आमच्या एकच ग्रामपंचायत ऑफिस मंजूर झालं होतं तालुक्याला एक. माझं गाव लोट्टेवाडी आहे. तर ते मला विचारलं तुमच्याकडे जागा आहे काय, त्यावेळी एकच त्यांनी आमच्या गावासाठी दिली ती. ऑफिस नव्हतं त्यांच्या महत्त्व ऑफिस झालं आहे गावात आता आहे आमच्या इथं. म्हणजे त्यांचं तसं गावाला भरपूर गावाची अडचणीची जाणीव असणार संपूर्ण कायम सुरळीत मदत असते. भेटी बी देतात हो, संपर्क असतो. संपर्क निवडून गेलं तर 5 वर्षानंतर शहरात दाखवून नाही 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 असं नाही, नाही. नेहमी कधी पण रात्री 12 वाजता गेलं तर भेटणार काही तुम्हाला. माराय कवा बी हजर राहणार. कोण काय जर झालं तरी येऊन त्यांच्या का बरं म्हणून जाणार. ऑन दी स्पॉट हा. रात्रीचं जरी तुम्हाला अडचण आली तर 12 वाजता असलं तर येणार तिथं ती. परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.